हॅलो सर, मी वैदेही मॅमच्या ऑफिस मधून बोलते. हा बोला. ऍक्च्युली काय झालं, वैदेही मॅमना आम्ही काल ऍडमिट केलंय. काय ऍडमिट? हो सर, इव्हेंटच्या कामांमुळे त्यांना फार एक्झर्शन झालं. 2-3 दिवसापासून त्या आजारीच होत्या आणि सगळं काही अंगावरच काढत होत्या त्या. आणि इव्हेंटच्या ऐन मोमेंटला मध्येच त्यांना चक्कर आली, म्हणून आम्हाला त्यांना ऍडमिट करावंच लागलं. तशा आता त्या ओके आहेत, म्हणजे डॉक्टरांनी सलाईन लावून ट्रीटमेंट सुद्धा केली आहे त्यांची. डिस्चार्ज सुद्धा मिळेल त्यांना आज आणि आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ. पण सर, प्रॉब्लेम असा आहे ना की त्यांच्यासोबत त्यांच्या घरी कोणी आहे की नाही हे कळत नव्हतं आम्हाला. लास्ट डायलवर तुमचाच नंबर होता, म्हणून आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. नाही, मला सांगा, चक्कर आली तेव्हा काही इंजुरी तर झाली नाहीये ना? नाही सर, पण बरं, एक काम करा, वैदेहीला तुम्ही घरी सोडा तिच्या, आणि दुसरं कोणी येईपर्यंत तुम्ही तिच्यासोबत घरीच थांबा. ओके, मी बघतो काय करायचं ते. ओके ओके सर. काय झालं? काय झालं? काय म्हणाला राज? ते म्हणाले कोणी येईपर्यंत तरी तुम्ही घरीच थांबा. त्यांच्या बोलण्यातल्या अर्जन्सीवरून वाटत होतं मॅम ते येतील कदाचित. येस, मला माहित होतं माझ्या काळजीपोटी राज इथे येणार. तर काही तासातच राज इथे असेल. काकी, तुला खंडणीसाठी फोन आला होता आणि हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? ते काय नाही बच्चू मामा, आता आपण पोलीस कंप्लेंट करायलाच हवी. हो. नाही 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 आदित्य, नाही, पोलीस कंप्लेंट अजिबात करायची नाही. तरी बातमी होईल. अगं मग होऊ दे ना बातमी, त्यामुळे पोलिसांवरती प्रेशर येईल आणि ते धमकी देणाऱ्याला लवकर शोधतील, किंवा मग धमकी देणारा ना तो घाबरून गप्प बसेल. अरे हो, पण एक गोष्ट का कळत नाही तुम्हाला, ह्याची बातमी झाली तर ती बातमी राजपर्यंत पोहोचेल. मी ओळखते माझ्या राज, तो वरतून किती दाखवत असताना त्याला काही पर्वा नाहीये, त्याची काळजी नाहीये, तरी मनातून खूप काळजी करतो माझी तो. एकदा का त्याला कळलं ना की माझा जीव धोक्यात आहे, तो कावेरीला न घेता तसाच धावत इकडे येईल. आणि नेमकं तेच झालेलं नकोय मला. खरं तर काल त्या गुंडाला नाही म्हटल्यावरती एवढं असं काय होईल असं खरंच वाटलं नव्हतं मला. मग ताई, आता काय करायचंय आपण? किमान आपण तुझी सिक्युरिटी वाढवूया का? नाही, नको. अरे बच्चू, तसं केलं ना तर आपण त्यांना घाबरलोय असा मेसेज जाईल त्यांच्यापर्यंत आणि ते आणखीन आक्रमक होतील. नको, तसं काही करायला नको. हे बघ, मला काही झालं नाहीये ना, मला असं वाटतं त्यांनी कालचा हल्ला केला ना तर फक्त आपल्याला घाबरवायला केला, आणि मी कोणाला घाबरत नाही आणि असल्या धमक्यानं मी अजिबात भीक घालणार नाही. काही नको, मला काही झालं नाही ना, ठीक आहे ना. मी त्यांनी पुन्हा फोन केला तर काय करायचं ते बघूया, सध्या काही नको. ताई, राजचा फोन आहे. अरे घे ना. आणि हे बघ बच्चू, आत्ता इथे काय चाललंय ते अजिबात त्याला सांगू नकोस बच्चू. हो ताई. हा बोल राज. हा बच्चू मामा, कुठे आहेस तू? हे बघ, जिथे कुठे असशील तिथून आत्ताच्या आत्ता वैदेहीच्या घरी जा. ती आजारी आहे, तिला ऍडमिट केलं होतं आणि तिच्यासोबत कोणीच नाहीये. म्हणजे काय सांगतोयस काय? मी जातो लगेच. हा, आणि ऐक ना, मी येईपर्यंत तिथेच थांब. तिला काय हवं नको ते बघ, तिची काळजी घे. ओके, तू काळजी करू नकोस, मी तुला कळवतो काय ते. हा, थँक्यू. काय सर, काय म्हणला राज? काही नाही, फालुदा गेले ना, ती आजारी आहे, तिला ऍडमिट केलं होतं म्हणे. फालुदागल? अगं म्हणजे वैदेही आजारी आहे, तिला ऍडमिट केलं होतं. तिथे कोणीच नाहीये, म्हणून राजचा फोन आला होता की तिची काळजी घे जाऊन म्हणून. ठीक आहे. अरे पण अजून काही बोलला का राज? नाही, बाकी काहीच नाही म्हणाला तो, एवढंच म्हणाला मला. मी येतो ताई. हो.
आदित्य, नको काळजी करूस. ठीक आहे, सगळं ठीक होईल बघ. आजपर्यंत मी ज्या व्यक्तीची वाट बघत होतो ती व्यक्ती मला सापडली आहे. ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या काकू आहेत. मी फक्त माझी गिटार न्यायला आलोय. ते घेऊन मी थेट गुहागरला जाणार आहे काकूंना आणायला. राज, तुला माझ्यासाठी यावंच लागेल. हाय फालुदा गर्ल, अगं कशी आहेस तू? काय झालं तुला? मला मिस केलंस ना? तुम्ही आधी आत या. आई तो आत येतो, आतच येतोय मी. हा सांग मला काय झालं. तुम्ही 2-3 प्रश्न एकत्र काय विचारता? कारण 3 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर दिलंस ना तू, तरी तू माझ्याशी बोलल्याचं मला समाधान मिळतं. पण ते जाऊ दे, मला सांग काय झालं, कशी आहेस तू? आणि तुला जर ऍडमिट केलं होतं तर मला फोन करून सांगायचंच ना की आलो असतो हॉस्पिटलमध्ये. अहो तुम्ही थांबा जरा. परत तुम्ही प्रश्नांची रांग लावलीत. आणि तुम्हाला कोणी सांगितलं मी ऍडमिट होते? कुणी काय, राजनी फोन केला होता मला, त्यांनी सांगितलं. म्हणजे हे ध्यान राजमुळे घरी आलंय. मनामध्ये नको, माझ्याशी बोल. मी तुझ्यासाठीच आलोय. हो, ते मी ऍडमिट होते. काय कामाच्या गडबडीमुळे जरा एक्झर्शन झालं. हो, पण आता बरं वाटतंय ना? हो, आता बरी. वाटणारच, मी आलोय ना. माझा चेहरा बघितला ना की बघणाऱ्याला ना एकदम असं फ्रेश वाटतं. हो, मीही झोपलेच होते, आत्ताच उठले. आणि ऑफिस मधनं ज्या मुलीला बोलवलं होतं ना, तिलाही ऑफिसला पाठवून दिलं. कारण इव्हेंट आहे, मग तो इम्पॉर्टंट पण आहे, त्याची घाई होती जरा. मग तिला पाठवलंस तर मला फोन करून बोलवायचंच ना, किमान मेसेज तरी करायचा. पण आता टेन्शन घेऊ नकोस. राजनी मला तुझी काळजी घ्यायला इथे पाठवलेलं आहे, त्यामुळे तुला पूर्ण बरं वाटेपर्यंत मी इथेच थांबणार आहे आणि तुझी काळजी घेणार आहे. बरं तुला काय हवंय सांग बरं. चहा हवाय, कॉफी हवी आहे? नाही, तुला कॉफी पिऊन जास्त बरं वाटेल ना. हा, दूध कुठे विचारतोय काय मी? दूध फ्रीज मध्ये असणार ना. आलोच. फालुदा गर्ल, हो, आहे आईस्क्रीम. खाल्लं तरी चालेल. थँक्यू फालुदा गर्ल. तू एवढ्या प्रेमानं सांगितलंस ना, तर आधी थोडं आईस्क्रीम खातो आणि मग कॉफी करतो. चालेल? चालेल चालेल. चमचा. सूप थोडं लावय. नको. ठीक आहे, थँक्यू. वा 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 वा. दे बास. काय मग, आवडलं ना आमचं गुहागर? गौरे, अगं समुद्र वगैरे दाखवलंस की ना, की जो आणलंस टपरी दाखवून परत? हा, नेलं तर आम्ही समुद्रावर पण गेलो, किल्ला पण बनवला. फक्त तोफ नव्हती तिथे, म्हणून परत आलो. आता तू ये हा आमच्या सोबत, म्हणजे तुलाच तिथे बसवते तोफ म्हणून.
घराची सून रे, मला बोलतेस? चुप. नाही आजी, हं, पण मला गुहागर आवडलं खूपच. हो ना. माणसंही छान आहे तिथली, हं. 2-4 सोडली तर. आजी, तुमच्या अंगणात चांदणं फार छान पडतं. मी विचार करतोय की आज रात्री अंगणातच झोपतो. म्हणजे कसं, मला चांदण्यात छान कविता वाचता येईल. कविता? कोणत्या कविता? आहेत काही कविता, वाचून दाखवतो. हा, दाखवा ना. या वहीत आहेत. एकच मिनिट. हा, ही वाली वाचून दाखव. दाखव. कुठे एकटी तीच रडणार, कुठे एकटी तीच रडणार आहे, तिच्यात मी रोज जळणार. कसा आळ घेऊ तुझ्या वर्तनावर, गुन्हेगार जर मीच ठरणार आहे. उगा मान वळवून का पाहते तू, उगा मान वळवून का पाहते तू. पुढे पाय जर ती उचलणार आहे. दगा जो दिला मी किती नेक होतो, दगा जो दिला मी किती नेक होतो, तुला हे कधी का समजणार आहे. आणखीन एक आहे, वाचतो. हा. भले लाख करशील दावा सुखाचा, भले लाख करशील दावा सुखाचा, समोरून जाताच रडशील तू. तुला लाभला कोंडवाडा व्यथेचा, तरी राजवाडाच म्हणशील तू. खरे सांग, खरे सांग, येताच माझी कहाणी पलटशील ना पान तू. आजही तुझी चूक नाही, आजही तुझी चूक नाही असे सांगण्याला कहाणी नवी रोज रचशील तू. एक मिनिट. काय? ही माझी कवितांची वही आहे. माझी वही तुम्ही का घेतली? रिअली? हे तुमची वही आहे? नाही हो, मी मुंबईला ज्यांच्याकडे राहायचो ना, तिथे एक कुणीतरी होत्या, त्या कविता लिहायच्या. ह्या त्यांच्याच वह्या आहेत, म्हणजे ती त्यातलीच एक वही मी उचलून घेऊन आलो. ते काही मला माहित नाही. माझी वही परत द्या. खरंच ही वही तुमची आहे? हो. ठीक आहे, देतो. पण ही वही तुमची आहे हे आधी तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. सिंपल आहे. ह्यातल्या एका कवितेची पहिली लाईन मी म्हणतो, दुसरी लाईन तुम्ही म्हणा, मग कळेल ही वही तुमचीच आहे की नाही ते. ऐका आणि हा, ओठ टेकून केली गुलाबी सही, पार ठेवून कोरी मनाची वही, गंध येतो त्याचाच चोहीकडे,
तोच वाऱ्यातही, तोच मातीतही. झाली असेल तुमची बडबड करून तर द्यावही परत. ठीक आहे, देतो. घ्या घ्या. अहो घ्या ना. असं काय करता अहो, मग देतोय मी तुम्हाला. अहो, असं माझी काय करताय? नाहीये ती. इथे ठेवली मी. अहो, द्या, असं काय अहो, घ्या करता? ना. द्या, माझी माझी कुठे नाही, नाही तुम्ही म्हणताय का तुम्ही. घेतली? घ्या, हे बघा तुम्ही घेता अहो, नाही. असं- अहो, असं काय करताय? अगं काय हो एक द्या, माझी हो बाई. देतोय मी. देतो. माझी एक सेकंड. बाई, हे घ्या. द्या, हो, द्या, हे बघा, द्या. हे बघा. द्या, अहो, माझी थांब, बाई, थांब. तुम्ही. एक मिनिट. हो, थांब. हो, थांब. बाई. सॉरी. हे काय लोकांनी कवितेसोबत झाडांची पानेही साठवलीत वाटतं. बोल ग. राज, अरे कसा आहेस तू? मी मस्त आहे. अरे तू मागच्या वेळेला फोनवरती नुसतं बोललास की कावेरी नाही म्हणाली, पण मग पुढे काही फोन नाही, मेसेज नाही, काही नाही. अरे काय चाललंय? कशी आहे कावेरी? पण तू कधी कावेरीला घेऊन येतोयस परत? मला माहित नाही मी त्यांना घेऊन कधी परत येईन, पण हे मात्र नक्की माहिती की त्यांना घेतल्याशिवाय मी मुंबईत पाऊलही ठेवणार नाही. आता राहिला प्रश्न त्या कशा आहेत, तर त्या अशा आहेत.